मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची विरोधकांवर टीका. ठाकरे गट काँग्रेस तुतारी अधिवेशनात दिसली नाही. विरोधकांच्या अंतिम आठवड्याचा विखेंकडून समाचार. नागपुरात आदिवासी कोळी महादेव कोळींचं आंदोलन. विविध मागण्यांकरता महादेव कोळी समाजाचं आंदोलन. आदिवासी कोळी महादेव कोळींचा आत्मदहनाचाही प्रयत्न. हिंगोलीत नाफेड खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांच्या वाहनांच्या रांगा. नाफेड खरेदी केंद्रावर शेतकरी 2 दिवसांपासून मुक्कामी. 5,328 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे सोयाबीनला हमी भाव. पनवेल पालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराचा आरोप. पनवेल पालिकेविरोधात मवियाचं आंदोलन. पालिका प्रशासनाला भ्रष्टाचाराविरोधात विचारणार जाब. कोकणात साहसी पर्यटनाला सुरुवात. ढोकमळे समुद्र किनाऱ्यावर ॲडव्हेंचर स्कुबा डायव्हिंगचा अनुभव. अनोखा आनंद घेण्याकरता पर्यटकांची गर्दी. ऐतिहासिक वारसा लाभलेला रांगणागड पर्यटकांचं आकर्षण. पर्यटकांना वन विभागाकडून विशेष सुविधा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन वाढीस चालना. वाशिममध्ये युरिया वितरणात गैरप्रकार. 2 खत दुकानांवर कृषी विभागाची कारवाई. जिल्ह्यात युरियाचा साठा दाखल होताच विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांचा युरिया पळवण्याचा प्रयत्न. अकोल्यात प्रतिबंधित नायलॉन मांजा विक्रेत्यांवर धडक कारवाई. डाबकी रोड परिसरातून 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. एकाला अटक. सांगलीच्या कवठे महाकाळमध्ये घरफोडीची घटना. 8 लाख रुपये किमतीचे सोन्या चांदीच्या दागिन्यांची चोरी. अधिक तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.